ज्ञानदेव तुकाराम ज्ञान हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय 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 ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय 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 ज्ञानोबा तुकाराम 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 पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सब संतन की जय। रामकृष्ण हरी मंडळी, आनंद वारीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलो इंदापूरमध्ये। इंदापूरमध्ये काय माहितीये का, तुकारामांचं दुसरं रिंगण। आणि या रिंगणामध्ये काय झालं, या रिंगणामध्ये आपल्या खाकी वर्दीतले वारकरी सहभागी झाले आणि चक्क धावले, पळाले, त्यांनी प्रदक्षिणा मारली। या समजांनी आपली दुटी करून माऊलींच्या वारीमध्ये आपला भक्तिमय प्रकार आपल्याला पाहायला मिळाला। ही सगळी मंडळी आहेत ना, पुणे पोलीस ग्रामीणचे आहेत सगळे, आणि या वारीमध्ये कित्येक वर्ष ते आपली दुटी बजावतात। रामकृष्ण हरी मंडळी, दुटी करताना कसं वाटतं तुम्हाला? कारण एक वेगळ्या प्रकारची दुटी तुम्हाला या ठिकाणी करावी लागते। पहिल्या दिवसापासून तुम्ही या वारीमध्ये सहभागी झालाय का? हो, मी माऊलींची वारी केली। माऊलींची वारी करून शिनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वारीत सहभागी झालेलो आहे। मी 20 वर्षामध्ये पहिल्यांदाच ही दोन्ही एकत्र वारी केलेली आहे आणि ह्या वारीतून खूप इच्छा आणि शक्ती तयार झाली आणि खूप इच्छा आणि शक्ती मिळाली। मी दोन्ही वाऱ्यांना चरण दर्शन येते, मी दोन्ही वाऱ्यांना दुटीला कामी होतो। तर अशीच चरण दर्शन मला वारंवार पालखीचं दर्शन करण्यासाठी किंवा भाविकांचं दर्शन घेण्यासाठी दुटी बजण्यात यावी ही माझी इच्छा आहे आणि अशीच वारी उदंड परंपरागत राहावी ही माझी इच्छा आहे। हे अनुभव मला पुणे ग्रामीण पोलीसमधून भरपूर भेटलेला आहे। मंडळी बरं का, आपलं कर्तव्य आणि आपली भावना अशी ठेवून ही पोलीस मंडळी ह्या वारीमध्ये सहभागी होतात। माऊली, किती वर्ष झालं पोलीस बंदोबस्त करताय वारीचा? मला पूर्ण 36 वर्ष झाली सर्व्हिसला। 36 वर्षापासून मी एकही वारी चुकवलेली नाही। दर वारीला मी तुकाराम महाराजांच्या वारीला आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीला आहे, सगळीकडे आहे। आणि वारीमध्ये फार म्हणजे सगळं तन मन धन सगळं विसरून जाऊन एकदम बरं वाटतं। एकदम सगळं ते वारीमध्ये आले नाही तर एकदम प्रसन्न वाटते की माणसाला फार एकदम आनंद वाटतो एकदम। इतर बंदोबस्त वेगळा असतो, हा वेगळा आहे। इतर ह्या बंदोबस्तामध्ये फार आनंद वाटतो एकदम, म्हणजे पंढरपूरला गेल्यासारखं वाटतं। घरची आठवण नाही येत? अजिबात नाही घरची आठवण येत माऊली। पण ह्याच्यामध्ये एक असे अधिकारी आहेत, ते आता उद्या रिटायर होणार आहेत। मात्र उद्या रिटायर होणार आहे, पण रिटायर होताना माऊलींचा बंदोबस्त करून ते रिटायर व्हायची त्यांची इच्छा होती, ती त्यांनी आता पूर्ण केलेली आहेत। माऊली, उद्या रिटायर होत आहे आणि बंदोबस्त घेतलाय। खरं तर अनेक जण सुट्टीवर जातात, पण तुम्ही कामावर आलाय। वारकरी संप्रदाय हा जगातील सर्वात मोठा संप्रदाय आहे आणि या संप्रदायाची सेवा करायचं भाग्य मला मिळतंय, हे मी माझं खरोखर मोठं पुण्य समजतो। गेली 30 वर्ष झाले मी ही पालखीची सेवा करतो। या संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा याची सेवा करताना भरपूर आनंद मिळालेला आहे। एवढ्या वयातसुद्धा, आता रिटायर होतानासुद्धा गोल रिंगणाच्या वेळीसुद्धा पळण्याचा आनंद आणि जो जोश मला खरोखर या माऊलींच्यामुळेच मिळतो आहे। आणि इथूनच आमची सेवा पोलीस खात्यातून मिळते। पोलीस खात्याचा पगार घेऊन जनतेची सेवा करायची, वारकऱ्यांची सेवा करायची संधी मिळते, यासारखं दुसरं मोठं भाग्य कुठलंच नाही आहे। यात मला खूप खूप आनंद आहे। वारकऱ्यांची सेवा याच्यानंतरसुद्धा मला करण्यास मिळो अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो। पण आता तुमचा खाकी वर्दीतला आजचा शेवटचा दिवस तुम्ही माऊलींच्या चरणी अर्पण करताय, काय भावना घेऊन आला होता तुम्ही? माझी अशी भावना होती की रिटायर होताना माऊलींच्या बरोबर शेवटचा दिवस माऊलींच्याबरोबर नोकरीमधला जावा आणि तशा पद्धतीने चाललेला आहे, याचा मला खूप आनंद आहे।
आणि माझे सर्व सहकारी वगैरे सगळे आहे ते पोलीस खातेसुद्धा वारकरी म्हणूनच सगळेजण काम करतात. पोलीस म्हणून कोण काम करत नाही. वारकरी म्हणूनच पळतात, वारकरी म्हणूनच लोकांची सेवा करतात. माऊली माऊली जयघोष हा प्रत्येकाच्या तोंडात असतो आणि सगळेच जण माऊली माऊली म्हणतात. त्यातसुद्धा आम्हाला खूप आनंद मिळतो. बरं का, जरी खाकी वर्दीमधले हे पोलीस जरी असले तरी यांच्या पाठीमागं सुद्धा एक वारकरी दडलेला आहे. टाळासोबत वेळेला ते शस्त्रसुद्धा उचलतात आणि वेळ पडलं तर अभंगसुद्धा म्हणतात. आपल्यासोबत अधिकारी आहेत, एक अभंग होऊ द्यात. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून आस, सुखी संसाराची सोडून आस, पाऊले चालती पंढरीची वाट. सावरे की बंसी को बजने से काम, सावरे की बंसी को बजने से काम, राधा का भी श्याम हो तो मीरा का भी श्याम, राधा का भी श्याम हो तो मीरा का भी श्याम. आषाढी वारीमध्ये एक पुण्यातील शिरूरमधली एक दिंडी आहे. ती खरं तर एक वेगळा उपक्रम किंबहुना एक कला जोपासत या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. या दिंडीतले जे माने आहेत ते या दिंडीतल्या लोकांचं एक वेगळ्या प्रकारे एक त्यांचं एंटरटेनमेंट करतात. पुरुष आणि स्त्रीचा आवाज काढून ते भक्ती संगीत या ठिकाणी म्हणतात. आपल्यासोबत माने आहेत. माऊली, कसं काय तुम्ही ही कला जोपासली आणि वारीमध्ये लोकांचं एंटरटेनमेंट करताय? या वारीमध्ये मी जवळजवळ 2003 साली या दिंडीची स्थापना झाली. अगदी त्या म्हणजे पहिल्या वर्षापासूनच मी या दिंडीमध्ये सहभागी आहे. आणि हे जे काही आमचे अध्यक्ष आहेत नामदेव महाराज नाथ, हे आमचे दाजी लागतात. जवळजवळ 22 वर्ष झाली मी या दिंडीमध्ये आहे. आणि हे जे काही आमचे दिंडीतले भाविक आहेत, या भाविकांचे मी दिवसभर चालून यांचे अगदी पाय दुखत असतात, संध्याकाळी शिनल्यासारखे वाटतात. मग त्यांचा शीन घालवण्यासाठी मी संध्याकाळच्या वेळी हा उपक्रम राबवतो. त्यांना भक्तिगीतं भावगीतं म्हणून दाखवतो. आणि दोन्ही आवाजामध्ये असल्यामुळं हे सगळे लोक माझी इतकी म्हणजे वाहवा करतात, त्याचा मी खूप म्हणजे ऋणी आहे या सर्व भाविकांचा. यांच्यामुळं मला आज या वारीमध्ये म्हणजे एवढं चालण्याचं आणि यांच्याबरोबर राहण्याचा मान मिळतो आहे. मेघानो वृक्षानो वेलीनो फुलानो कळ्यानो, वेलीनो फुलानो कळ्यानो, तेरी भी चुप मेरी भी चुप, कुणाला काही सांगू नका, कबूल 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 कबूल. निसर्ग राजा ऐक सांगते, गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे. निसर्ग राजा ऐक सांगतो. बाबा, ह्यांनी 2 प्रकारच्या पद्धतीने आवाजात गाणं म्हणलेलं आहे. कसं वाटतं तुम्हाला ऐकायला? काय आनंद वाटला आम्हाला. ऐकतच राहावंसं वाटतं. जो पायी चालत आलेला शिनभाग झालेला असतो, तो भाग गेला शिन गेला सगळं विसरून जातो. मावशी, कसं काय? खूप छान. घरची आठवण येत नाही मग गाणे ऐकलं? नाही येते तर. कुठलं गाणं आवडलं? सगळेच आवडतात, सगळेच गाणे छान. दाखवा एखादं गाणं, एखादा अभंग म्हणा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदिले तेने वेदिले तेने वेदिले मन, तेने वेदिले तेने वेदिले तेने वेदिले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन,
पाहिला पाहिला नंदाचा नंदन. बरं का मंडळी, ही वारी म्हणलं तर एक कलाकारांची वारी आहे असं म्हणलं तर वावगं ठरलं. रामकृष्ण हरी मंडळी, खरं तर वारीमधल्या भक्तीचे अनेक रंग आपण या ठिकाणी पाहिले. मात्र अशी एक तरुणी आहे जी देहूपासून पंढरपूरपर्यंत आपल्या भक्तीने रांगोळी काढत चाललेली आहे. खरं तर तिचं कौतुक केलं पाहिजे. देहू ते पंढरपूरपर्यंत ही ज्या ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी विसावा घेईल किंवा मुक्काम असेल त्या ठिकाणी जाऊन ही मुलगी, ही तरुणी आपल्या कलेचं प्रदर्शन करते आणि आपल्या कलेतून रांगोळी आहे ती साकारत असते. आपल्या सोबत आहे संजीवनी. काय सांगशील, कशा पद्धतीने तू या संपूर्ण वारीमध्ये रांगोळीचं नियोजन करते आणि तुझं नियोजन काय असणार आहे? मी देहू ते पंढरपूर रांगोळी सेवा करते. याच्यामधून मला काहीतरी देण्याची इच्छा होती म्हणून मी ही रांगोळी सेवा करण्यास सुरुवात केली. गेली 2-4 वर्ष झालं मी ही रांगोळी सेवा करते आणि या रांगोळीच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावं यासाठी विविध संदेश या रांगोळीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असते मी. आता कॉलेज सोडून ह्या सगळ्या गोष्टी, खरं तर मी बाय पॅशन आर्ट करते. मी फार्मासिस्ट आहे एक आणि मला कलेची आवड आहे आणि कला जपता यावी यासाठी मी हे सगळं करते. या ठिकाणी चिमुकल्यांमध्ये फार मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मी सध्या आता आहे रयत शिक्षण संस्थेची कस्तुरबाई श्रीमती कदम महाविद्यालय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी आता वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. शिक्षण आणि संस्कृती जपण्याचं काम या शाळेकडून या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि जर या मुलांचा जर आपण पोशाख जर बघितला तर त्यांना वारीमधल्या ज्या गोष्टी आहेत, जी परंपरा आहे ती या ठिकाणी दर्शवण्याचं किंवा समजून सांगण्याचं काम या शाळेकडून होत आहे. तुम्ही कुठला वेशभूषा केलाय? मी रुक्मिणीचा केला आहे आणि मला इथं खूप छान वाटत आहे. आमच्या शाळेचं नाव आहे सौ कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालय इंदापूर. ह्याचा मला अभिमान आहे की माझ्या शाळेमध्ये रिंगण सोहळा मोठ्या पद्धतीने भरतो आणि आम्ही दरवर्षी अशी दिंडी वगैरे काढतो, छोटीशी का असेना, पण आम्हाला त्याच्यात खूप आनंद आहे. आणि म्हणजे आता इथं पालखी येते, जी तुकारामांची पालखी असते, त्याच्यात आम्ही खूप आनंद घेतो. त्याच्यात तुला अभंग सुद्धा येतो, एक छोटासा अभंग म्हणून दाखवशील? विठ्ठल 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 तुला साध आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली गोसावारीचा घेतला पावलांनी मावाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी विठ्ठल 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 भिडे आस म्हणती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे. आपण या ठिकाणी पाहतोय की वारीमध्ये शिक्षणाबरोबर संस्कृती जपण्याचं काम सुद्धा या शाळेने आपल्याला केलेलं पाहायला मिळतंय. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सोलापूर शहरात आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत देखील करण्यात येत आहे. बरेच ठिकाणी जी रांगोळ्यांची पायघडी देखील घालण्यात आलेली आहे. तसेच फुलांची मुक्त उधळण करत या ठिकाणी पालखीचं स्वागत हे करण्यात येत आहे. आज ही जी पालखी आहे ही सोलापूर शहरात मुक्कामी असणार आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे विद्यार्थी आहे आणि विद्यार्थिनी आहेत ते देखील या पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी काही विद्यार्थिनी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलून घेऊयात. दीदी, काय सांगाल आज पालखीच्या स्वागताला इथे आलेले आहेत तुम्ही? आज तर आम्ही सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी आहोत. तर पूर्ण सोलापूरतर्फे आणि सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकतर्फे आम्ही या गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करतो. काय दीदी, काय सांगशील?
हे सगळं वातावरण खूप भक्तिमय झालं आहे. त्याच्यामुळे श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निककडून आम्ही गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत करतो आणि हे सगळं वातावरण खूप भक्तिमय झालं आहे आणि आम्हाला खरंच खूप छान वाटतंय. शेगावपासून निघालेली पालखी अत्यंत शिस्तबद्धपणे चालते. याचा एक आदर्श घेण्यासारखा असतो. म्हणून आम्ही सर्व विद्यार्थिनींना शिस्तीचे धडे देण्यासाठी या पालखीचं स्वागत करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मी सांगतो, आवर्जून सांगतो. आणि त्यासाठीच आम्ही या पालखीचं अशा पद्धतीने स्वागत करत असतो. एकंदरीत आपण पाहतोय मोठ्या उत्साहात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं देखील गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात स्वागत करण्यात येत आहे. अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखुमाई चापती सोयरिया, रखुमाई चापती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. धन्य धन्य जन्म जाता वार करी पंढरीचा, वार करी पंढरीचा, वार करी पंढरीचा. एक धन्य जन्म जाता, धन्य धन्य जन्म जाता, वार करी पंढरीचा, वार करी पंढरीचा. माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ. पंढरीनाथ 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 पंढरीनाथ. माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ. आनंदवारी सहप्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट, जड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट. स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेनं समृद्धी. बँकिंग पार्टनर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, मुंबईकरांच्या विश्वासातील बँक मुंबई बँक. असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य. स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगर. डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट.